श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या शनिवारी 8 नोव्हेंबर रोजी आहे कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि या चतुर्थीलाच गणाधिप संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थीची तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांचीच सेवाही केली जाते. गणपती बाप्पा ही देवता आपल्या सर्वांचे विघ्न दूर करणारी देवता आहे आणि सुख प्रदान करणारी देवता आहे. संकष्टी चतुर्थी या व्रताच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि हे व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील दुःख आणि संकट गणपती बाप्पा दूर करत असतात. या दिवशी योग्य विधींनी बाप्पांची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्यांना सुख समृद्धी मिळत असते. गणाधिप संकष्टी चतुर्थी ही कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते आणि यावेळी शनिवारी 8 नोव्हेंबर रोजी म्हणजे उद्याच ही गणाधिप संकष्टी चतुर्थी असणार आहे. त्याचप्रमाणे गणाधिप संकष्टी चतुर्थीला शिव आणि सिद्ध योग सुद्धा तयार होत आहेत. भद्रावास आणि शिववास योग देखील या दिवशी तयार होत आहेत. या योगांमध्ये गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतात आणि त्याचसोबत आनंद आणि सुखसमृद्धी देखील आपली वाढत असते. जर तुम्हाला गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद हवे असतील तर उद्या गणाधिप संकष्टी चतुर्थीला या योगांमध्ये गणपती बाप्पांची पूजाही नक्की करा आणि व्रतसुद्धा अवश्य करा. यामुळे आपल्यावर जी काही संकटं येणार असतील तर ती सर्व संकटं गणपती बाप्पा दूर करतील. विद्यार्थ्यांनाही जर त्यांच्या करिअरमध्ये शिक्षणामध्ये लाभ हवा असेल तर त्यांनी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विशेष सेवाही अवश्य करावी. परीक्षेमध्ये उत्तम यश मिळण्यासाठी आणि तसंच करिअरमध्ये खूप प्रगती होण्यासाठी संकष्टी चतुर्थीला गणपती अथर्व शीर्षाचा एक पाठ तरी अवश्य करावा. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी करत असतात. त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्तीसाठी करत असतात. आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं हे फायदेशीर ठरत असतं. संकष्टी चतुर्थीला आपण दिवसभर उपवास करत असतो आणि संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा करून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आपण हा उपवास सोडत असतो. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आपली सर्व संकटही दूर होतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं. आपल्या मुलांची त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होते. प्रत्येक क्षेत्रात त्यांना भरभरून यश मिळतं आणि तसंच आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या संकष्टी चतुर्थीला जर आपण गणपती बाप्पांच्या सेवेसोबत काही प्रभावी उपाय केले तर यामुळे आपल्याला खूपच लाभ होत असतात. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपल्या पतीच्या किंवा मुलांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे हे दूर होतात. आपल्या मुलांना आणि पतीला गणपती बाप्पांच्या कृपेने प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास सुरुवात होते आणि म्हणूनच उद्या गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कसा केव्हा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, आपल्या घराची भरभरून प्रगती होण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी उद्या गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आपल्याला सर्वांना आवर्जून करायचाच आहे. अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे. तुमच्या मुलांच्या किंवा पतीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतील, त्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये जर काही अडचणी निर्माण होत असतील तर त्यासाठी त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्या संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. आपण एखादं काम पूर्ण होण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घेत असतो पण तरीसुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही. आपण करत असलेल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची, भाग्याची आणि परमेश्वराची साथ असणं अत्यंत आवश्यक आहे आणि नशिबाची, परमेश्वराची साथ आपल्याला मिळावी यासाठीच हे अत्यंत प्रभावी उपाय आपण करत असतो. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना खूप प्रयत्न करून सुद्धा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. तर अशा सर्व व्यक्तींनी आवर्जून हा उपाय उद्या करायचा आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही करत असलेल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची, भाग्याची आणि परमेश्वराची, गणपती बाप्पांची कृपा ही लाभेल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास सुरुवात होईल. गणपती बाप्पा हे आपले सर्व विघ्न दूर करत असतात आणि म्हणूनच अशा गणपती बाप्पांच्या प्रिय असलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर यामुळे आपण जे काही काम करत असू आणि त्या कामामध्ये जे काही अडचणी, अडथळे, समस्या निर्माण होत असतील तर त्या सर्व समस्या, अडचणी, अडथळे गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतील. ती सर्व विघ्ने गणपती बाप्पा दूर करतील आणि आपण हातात घेतलेलं ते काम निर्विघ्नपणे पार पडेल आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व कामांमध्ये आपल्याला
भरभरून यश मिळेल. गणपती बाप्पा ही सर्व विघ्ने आणि अडथळे दूर करणारी देवता आहे आणि म्हणून कोणत्याही कामामध्ये किंवा कुठल्याही पूजेमध्ये अडथळे हे येऊ नयेत यासाठी सर्वात आधी गणपती बाप्पांचे पूजन केले जाते आणि गणपती बाप्पांच्याच पूजेने सर्व शुभ कार्य किंवा कोणत्याही पूजेची सुरुवातही होत असते आणि म्हणूनच आपण कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांचे स्मरण करत असतो आणि त्यानंतरच कोणत्याही शुभ कामाला सुरुवात करत असतो. गणपती बाप्पांच्या स्मरणाने आणि त्यांच्या पूजनाने जर आपण कुठलंही एखादं महत्त्वाचं काम सुरू केलं तर यामुळे त्या कामामध्ये कधीच अडचणी येत नाही, कुठलंच विघ्न संकट त्या कामामध्ये येत नाही. याउलट गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने ते काम निर्विघ्नपणे पार पडतं. आणि म्हणूनच गणपती बाप्पांच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजनासोबतच हा महत्त्वाचा उपायसुद्धा करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. आणि हा उपाय जर तुम्ही एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम. आणि मंदिरात जाणं जर तुम्हाला शक्य नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही तर असतेच, तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसून तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आणि हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे. ज्यांनी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला असेल तर अशा व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडण्याआधीच हा उपाय करायचा आहे. ज्यांनी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला नसेल तर अशा व्यक्तींनी हा उपाय संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या देवघरामध्ये शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गायचं तूप नसेल तर तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर धूपदीपसुद्धा लावून घ्यायचे आहे. तसंच गणपती बाप्पांना त्यांच्या आवडत्या प्रिय वस्तूसुद्धा अर्पण करायच्या आहेत. जसं की गणपती बाप्पांना दुर्वा, लाल फुले अत्यंत प्रिय आहे, तसंच मोदकसुद्धा प्रिय आहे. तर या वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तुम्हाला जर संध्याकाळी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवता येत असेल तर मोदकाचा नैवेद्य तुम्ही अवश्य दाखवा, नाहीतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. आणि तुम्ही जो काही स्वयंपाक बनवला असेल तर त्या स्वयंपाकाचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि थोडंसं गायचं शुद्ध तूपसुद्धा घ्यायचं आहे. आणि या हळदीमध्ये आपल्याला हे शुद्ध तूप, गायचं शुद्ध तूप टाकून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याचा तिलक हा आपण गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायचा आहे. आणि जेव्हा हा तिलक आपण गणपती बाप्पांच्या कपाळाला लावू तर तेव्हा आपल्याला ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि आता हा हळदीचा तिलक गणपती बाप्पांच्या कपाळाला लावून झाल्यानंतर त्या तिलकावरच म्हणजे हळदीवरच आपल्याला अखंड अक्षता यासुद्धा गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायच्या आहेत. ज्याप्रमाणे गणपती बाप्पांच्या कपाळाला या अक्षता चिटकतात त्याचप्रमाणे आपली भरभरून प्रगती होत जाते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळाला हळदीचा टिळक लावल्यानंतर अखंड अक्षता या जरूर लावायच्या आहेत. असं केल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होईल, आपल्या मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल, त्यांना प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळण्यास सुरुवात होईल, आपल्या संपूर्ण घराची प्रगती होईल. तर असा हा तिलक गणपती बाप्पांच्या कपाळाला लावल्यानंतर आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत. तर यानंतर आपल्याला देवघरासमोर बसूनच गणपती अथर्वशीर्षाचं एक वेळा पठण करायचं आहे आणि संकटनाशन गणेश स्तोत्राचं सुद्धा एक वेळा पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्ही हा उपाय गणपती मंदिरामध्ये जाऊन करत असाल तर तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बसूनच ही सेवा करायची आहे. आणि घरी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्ही देवघरासमोर बसूनच ही सर्व सेवा करायची आहे. आणि याप्रमाणे ही सर्व सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांसमोरच आपल्याला दोन्ही हात जोडून बसायचं आहे आणि अगदी मनोभावे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. आणि आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे तर ती इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना आपले दोन्ही हात जोडून अगदी नम्र भावे मनोभावे सांगायची आहे. मग तुमची अगदी कठीणातली कठीण कुठलीही इच्छा जरी असली तरी ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना यावेळी सांगायची आहे. याप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांना विनंती करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही अशी विनंती गणपती बाप्पांना कराल तेव्हा तुमची प्रार्थना, विनंती गणपती बाप्पा नक्की ऐकतील आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छासुद्धा नक्की पूर्ण करतील. आणि तसंच गणपती बाप्पांची विशेष कृपादृष्टी ही सुद्धा तुमच्यावर कायम राहील. आणि यामुळे तुम्ही करत असलेल्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडचणी, विघ्न हे येणार नाहीत. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि यामुळे तुमची भरभरून प्रगती होईल. फक्त सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय अगदी मनोभावे करायचा आहे आणि त्याचप्रमाणे ही सांगितलेली सेवासुद्धा अवश्य करायची आहे. फक्त तुम्ही उपाय केला आणि सेवा केली नाही तर तुम्हाला याचे फळ हे मिळणार नाही. म्हणून तुम्हाला उपायासोबत सेवासुद्धा करायची आहे.
तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आणि सर्व इच्छापूर्तीसाठी उद्या गणाधिप संकष्टी चतुर्थीला आपल्याला कोणता प्रभावी उपाय हा कसा आणि केव्हा करायचा आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहितीही दिलेली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।